मराठा आरक्षणावर आता बबनराव तायवाडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलं आहे की मराठा आंदोलकांना वाटत असेल की सरकारने त्यांच्या मागण्या या मान्य केल्या आहेत आणि त्यांना समाधान वाटत असेल, सरकारने मार्ग काढला असेल तर मी सरकारचं अभिनंदनच करतो। सगळे सोयरेंच्या व्याख्येबद्दल बोलले जात होतं। वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या महसुली व शैक्षणिक कागदपत्रावर जी जात लिहिली असेल ते त्यांच्या मुलांना व नातवंडांना लागू होते आणि तेच सरकारने दिलेल्या राजपत्रात लागू होत आहे। त्यामुळे सरकारने नवीन काहीही दिलेलं नाही, म्हणून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का हा लागला नाही। आता मराठा समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल की आपल्याला काय मिळालं आहे। आम्हाला कोणताही ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही असं देखील बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे। सर, जरांगे पाटलाच्या सगळ्या मान्य केल्या असल्याची कबुली सरकारने दिली आहे आणि आता आंदोलन देखील मागे घेण्याचे यानं जाहीर केले। आता जरांगे पाटलांनी कसं पाहता तुम्ही? नाही, हे बघा, आंदोलनकर्ते ज्या बाबीकरिता आंदोलन करतात त्या सरकारने पूर्ण केल्या असं त्यांना वाटत असेल, त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करीन आणि सरकारने त्यांना समाधानी केलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करेन। पण महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की कालपर्यंत सगळे सोयऱ्याच्या व्याख्येबद्दल जे काही बोलल्या जात होतं, मी कालपर्यंत सुद्धा आपल्याशी बोलताना बोलत होतो की सगळे सोयरे म्हणजे काय, तर वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते। तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे। नवीन काय दिलं त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही। ज्या पद्धतीने जरांगे पाटील अडून बसले होते की ओबीसीतून आरक्षण घेणार आणि त्याचबरोबर सगळे सोयरे हे देखील त्यामध्ये नामोल्लेख असला पाहिजे, तर त्या पद्धतीचं राजपत्र आता सरकारने त्यांच्या हाती दिले, तुम्ही कसं पाहता? आता समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल, समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल आणि ठरवेल की आपल्याला काय मिळालं आणि काय नाही मिळालं। नंतर लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील। मी तुम्हाला आधी सांगितलं, मी जे म्हणत होतो तोच आहे जी आरमध्ये, दुसरं काहीच नाही, नवीन काहीच नाही। तुम्ही जर सरकार जर ओबीसीच्या विरोधात काही भूमिका घेतली तर मुंबईकडे वाटचाल करणार अशी भूमिका तुमची देखील जाहीर केली होती। तर सध्याचा निर्णय पाहता आणि सरकारची भूमिका पाहता काय तुमची काय पुढे? नाही, हे बघा की आता आमच्या कुठल्याच बाबीला धोका बसलेला नाही, ओबीसी समाजाशी सरकारने धोका केलेला नाही। सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिले नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणही दिलेलं नाही। त्याच्यामुळे आमच्याशी कुठं धोका झालेला नाही। त्याच्यामुळे आम्हाला आता मुंबईला कूच करण्याची काही गरज नाही आहे। आम्ही समाधानी आहोत। सरकारने 29 सप्टेंबर 2023ला आम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही। त्याबद्दल मी सरकारचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो।